ऑफलाईन कार्यक्रम होता मोठ्या हॉलमध्ये. तो कार्यक्रम होता की 60 वर्षानंतरचं लैंगिक सहजीवन. दिस हॅपन्ड अराउंड 10 years ago. माझंही वय खूप कमी होतं. तो कार्यक्रम ज्यांनी ऑर्गनाईज केला होता त्या मॅडम, तर त्यांना त्या म्हणलं नाही तुम्हीच तो कार्यक्रम घ्यायचा, नो यू तुम्ही न्याय द्याल त्या कार्यक्रम. म्हणलं की मॅडम मी बोलेन पण समोर लोक येतील का? 60 वर्षाच्या नंतर पुण्यासारख्या शहरामध्ये त्या म्हणल्या नाही मी 300 लोकांचं ऑडिटोरियम बुक केलेलं आहे. मला वाटतं की ठीक आहे, इफ यू फील लाईक 10 लोक आले तरी मी बोलेन. बरोबर. टू द डे ऑफ दॅट थिंग केम. मी घरातून निघालो. घरातून निघाल्यावरती माझे आई वडील त्यांनी मला प्रश्न केला, आम्ही येऊ काय ऐकायला? मी स्पष्ट ना म्हणलं नाही आता नका येऊ, आपण पुढच्या कार्यक्रमाला बघू. मलाही ती भीती वाटत होती की अरे 60 वर्षाच्या लोकांना आपण काय बोलणार आणि ती लोक येतील काय ऐकायला. टेल यू त्या कार्यक्रमाला तो 300चा ऑडिटोरियम भरलेला होता. म्हातारे लोक लिटरली आईलमध्ये बसलेले होते. त्यांनी एक एक्स्ट्रा स्क्रीन खाली क्वाड्रँगल मध्ये लावला होता, तिथे लोक बघत होते. फक्त 60 वर्षाच्या वरील लोकांना एंट्री होती. त्याच्यात नवरा बायको आलेले होते, डायव्होर्स घेतलेले आले होते, यंग फक्त मीच होतो. कारण ज्या यांनी ऑर्गनाईज केला होता तेही 70 वर्षाच्या होत्या. त्याही वयात लैंगिक सहजीवनाची गरज असते.